हमारी हार इतनी गौरवशाली थी की जीतने वालों को रोना आया। आज कोल्हापुरात हेच चित्र दिसतंय। खरं तर आपला महापौर होणार नाही हे जवळपास स्पष्ट होऊन सुद्धा सतेज पाटलांच्या अजिंक्य तारा या कार्यालयाबाहेरचा जल्लोष हा कदाचित जिंकलेल्या महायुतीपेक्षा जास्त मोठा आहे। कोल्हापूर नेहमी लढणाऱ्याच्या पाठीमागे उभं राहतं हे सांगणारा हा जल्लोष आहेच, पण लढायचं कसं तर बंटी पाटलांसारखं हे अख्ख्या राज्याला ओरडून सांगणारा जल्लोष कोल्हापुरात आज पाहायला मिळाला। 16 जानेवारीला राज्यातील सगळ्या म्हणजे 29 महापालिकांचे निकाल जाहीर झाले। त्यापैकी जवळपास 19 महापालिकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर जवळपास 25 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता असू शकते असं चित्र दिसतंय। महापालिकांच्या या निकालात खरं तर फक्त भाजपचीच हवा दिसते, कारण विरोधी पक्ष तर सोडाच, पण सत्तेतल्या शिंदे आणि अजितदादांनाही कुठेच ताकदीनं उभं राहता आलं नाहीये। ठाकरेंसाठी मुंबई आणि अजितदादांसाठी पुणे तसंच पिंपरी चिंचवड म्हणजे अस्तित्वाची लढाई मानली जात होती, पण ते सुद्धा भाजपच्या महाशक्तीसमोर ही लढाई हरलेत। पण भाजपच्या या वादळात ज्या काही महापालिकांमध्ये काँग्रेस पक्षाने दिवे पेटवले आहेत ते म्हणजे लातूरमध्ये देशमुख कुटुंब आणि कोल्हापुरात सतेज पाटील। लातूरमध्ये काँग्रेसच्या विजयाचं श्रेय देशमुख कुटुंबासोबतच किंवा काँग्रेस वंचित आघाडी सोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला जास्त दिल्याचं दिसतंय। कोल्हापुरात मात्र स्थिती वेगळी आहे। संपूर्ण महाराष्ट्रात महायुती झाली ती फक्त आणि फक्त कोल्हापुरात। कोणत्याही परिस्थितीत सतेज पाटलांना थांबवायचंच याच हेतूनं महायुती झाली होती, म्हणूनच स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 3 कॅबिनेट मंत्री, डझनभर आमदार, राज्यसभा खासदार आणि प्रचंड पैसा तसंच सत्ता या सगळ्या आयुधांचा वापर करून कोल्हापुरात सत्तेत येण्यासाठी प्रयत्न झाला। मात्र या सगळ्या पुढे काँग्रेस पक्षातर्फे लढताना दिसले ते म्हणजे बंटी पाटील। सतत ग्राउंडवर संपर्क, थेट लोकांशी बोलायची सवय, दरवेळीप्रमाणे अनोखं कॅम्पेन आणि शेवटच्या क्षणापर्यंत मैदान न सोडण्याची हिंमत, या जीवावर सतेज पाटलांनी कोल्हापुरात जवळपास बाजी मारली। महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या सगळ्यांना मागे सारून काँग्रेस हा कोल्हापूर महानगरपालिकेतील सगळ्यात मोठा पक्ष बनला। कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला सगळ्यात जास्त म्हणजे 34 जागा मिळाल्या। त्या खालोखाल भाजपला 26, शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 4, जनसुराज्य आणि ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळालाय। 81 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेस बहुमतापासून फक्त 5 जागा दूर राहिलाय असं दिसतंय। मात्र काँग्रेसने गमावलेल्या जागांची संख्या पाहिली तर काँग्रेसने 100 ते 200च्या फरकाने 4 ते 5 जागा हरल्याचं दिसतंय। याचा अर्थ असा की कोल्हापूरचं महापौरपद फक्त अवघ्या 500 मतांनी बंटी पाटलांपासून लांब राहिलंय। त्यामुळे हा अटीतटीचा निकाल म्हणजे बंटी पाटलांचा विजयच आहे अशा पद्धतीचं वातावरण सध्या कोल्हापुरात रंगलंय। आणि एकटं कसं लढायचं याचं जणू हे उत्तम उदाहरणच मानलं जातंय। म्हणूनच बंटी पाटलांच्या ऑफिस समोर स्वप्रेरणेने ही तरुणाई जमा होऊन जल्लोष करताना दिसली। आज जरी कोल्हापुरात काँग्रेसचा महापौर बसला नसेल तरी कदाचित तो पुढे बसेल, स्थायी समितीत पाटील पुन्हा चमत्कार गाजवू शकतील। हे सगळं होवो किंवा न होवो, सतेज पाटलांची ही लढाई राजकारणात पुढच्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहील आणि ट्रेंड सेट करत राहील हे मात्र तितकंच नक्की आहे। बंटी पाटलांच्या या फायटिंग स्पिरिट बद्दल आणि त्यांना मिळालेल्या समर्थनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि अशाच अपडेट्ससाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राइब करायला विसरू नका।